जगासमोर माणसं असं प्रेझेंटेशन करतात ना, मला कशाची कमी नाही, मला कशाची कमी नाही, असं जगासमोर सांगतात लोक. पण तुम्ही जगाला जरी सांगत असाल माझ्याकडे काही कमी नाही, तरी सुद्धा तुम्ही तुमच्या स्वतःच्या मनाला विचारा, आज तुमच्याकडे सुख आहे का? नाही. तुमच्याकडे समाधान आहे का? नाही. तुमचं सुख हरवलेलं आहे, तुमची शांती हरवलेली आहे, तुमचं समाधान हरवलेलं आहे, आमच्या जीवनातला आनंद हरवलेला आहे. तुम्हाला आश्चर्याची गोष्ट सांगतो, आमच्या जीवनातली प्रसन्नता हरवलेली आहे. मुलाचं लग्न असेल ना, तर मुलाच्या लग्नामध्ये आम्ही फोटो काढायला आणलेला फोटोग्राफर आम्हाला सांगतो, काका जरा हसा म्हणून, तुमचा फोटो काढायचा आहे. आमचे चेहरे एवढे पडलेले आहेत का फोटो काढणारा सांगतो जरा हसा म्हणून, एवढे आमचे चेहरे पडलेले आहेत. आमच्या जीवनातली प्रसन्नता संपलेली, आनंद संपलेला आहे, सुख संपलेलं आहे, समाधान संपलेलं आहे. याचं एकच कारण आहे की आमच्या जीवनामध्ये हे सगळं का हरवलंय. तर ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, आम्ही आमचं स्वरूप हरवून बसलोय, म्हणून आमचं सगळं हे हरवलंय. आणि आमचं हरवलेलं स्वरूप जर परत मिळवायचं असेल ना, तर त्याच्याकरता एकच पर्याय. काय? हरपले आपण पे पावे, ते संता ते पाहता दिवसावे, आणि म्हणून वानावे ऐकावे त्याची सदा. आमचं हरवलेलं स्वरूप परत मिळवायचं असेल तर त्याच्याकरता आम्ही वेळोवेळी संतांचा, भक्तांचा महिमा श्रवण केला पाहिजे.